गस्ती दरम्यान मौदा पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत गोवंशाच्या जनावरांची तस्करी करणारी 2 वाहनं ताब्यात घेतली। या दोन्ही कारवाईत तब्बल 27 जनावरांची सुटका करण्यात आली, तर वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। गस्ती दरम्यान मौदा पोलिसांनी ही कारवाई केली। पहिली कारवाई भंडाऱ्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमधून जनावरांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मौदा पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे मातनी टोल नाक्याजवळ संशयित ट्रक अडवण्यात आला आणि झडती घेतली असता त्यात 17 जनावरं निर्दयीपणे बांधलेली दिसली। पोलिसांनी आरोपी चालक अब्दुल रझीक अब्दुल सईद याला ताब्यात घेतलं। तसंच वाहन आणि जनावरं असा 16,70,000चा मुद्देमाल जप्त केला। तर दुसरी कारवाई वडोदरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर करण्यात आली। मंगलमूर्ती लॉन इथून एका वाहनातून जनावरांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी मंगलमूर्ती लॉन जवळ संशयित वाहन थांबवलं आणि झडती घेतली, तेव्हा त्यात 10 गोवंशीय जनावरं आढळून आली। पोलिसांनी जनावरं, वाहन आणि इतर मुद्देमाल असा 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। तसंच आरोपी चालकावर गुन्हा दाखल केला। या दोन्ही कारवाई मिळून 27 गोवंशीय जनावरांना जीवनदान मिळालं, तर 24,70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला।